नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हारच्या हॉबी डूबी डू अर्थात एक तरी छंद असावा या गाजलेला आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या संवाद कट्ट्यावर आपल्या भेटीला संपूर्ण खानदेशभर ज्यांची एक अष्टपैलू रंगकर्मी म्हणून ओळख आहे, जे उत्तम गातात, उत्तम वाजवतात, नाट्यलेखन करतात, नाटकात कामही करतात, रांगोळीकार पण ते आहेत आणि संवेदनशील हृदयाचे आणि मनाचे कवीसुद्धा ते आहेत. मित्रांनो, आपल्या जळगाव नगरीमध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं या दृष्टिकोनातून मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे काही महत्त्वाचे रंगकर्मी आहेत, त्यात शरद भालेराव यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ते आजच्या आपल्या संवाद कट्ट्याचे पाहुणे आहेत. आपल्या 171व्या भागामध्ये कला हेच जीवन या विषयाच्या अनुषंगाने आपण त्यांना बोलतं करणार आहोत. शरदजी, आमच्या संवाद कट्ट्यावर मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष मनापासून स्वागत. नमस्कार. मी मगाशी उल्लेख केला की सुरेल गायक ते काय आणि अष्टपैलू कलावंत खरोखरच तुम्ही आहात. हे सगळं सोपं नसतं. तर 25 वर्षांचा जवळपास आपला हा अनुभव आहे. या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपण वावरतात आणि मनापासून प्रयत्न करतात. तर हा तुमचा गळा जो आहे की नाही, तो गाता कधीपासून झाला आणि प्रारंभी त्याच्याकडे आपण येणारच आहोत, पण एक सुरेल गायकीनं आणि त्याची झलक गाण्याच्या याच्याने आपण सुरुवात करूया. बरं. नादो महानोरांची एक काव्य आहे, ज्याला नांदी स्वरूपात अनेक कार्यक्रमांमध्ये गातात. आजच्या कार्यक्रमाची म्हणजेच आजच्या या मुलाखतीची सुरुवातच त्या नांदीने आपण करणार आहोत असं गृहीत धरूया. ती नांदी आपल्यासमोर सादर करतो. क्या बात आहे. शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. शब्दांचा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा. आम्हा शक्ती दे शब्द शारदे. आम्हा शक्ती दे शब्द शारदे. झांझट फावर स्वर गहिरा. झांझट फावर स्वर गहिरा. शब्दांचा खेळ मांडला. वाह, क्या बात आहे. सुरेल प्रारंभ आपल्या या गप्पा गोष्टींच्या आणि गाण्यांच्या कार्यक्रमाला झालेला आहे. मला सांगा, महानोरदारांचे हे शब्द होते आणि अत्यंत संयुक्तिक आणि समर्पक अशी सुरुवात पण आपण केलेली आहे. तर तुमचा गळा हा गाता केव्हापासून झाला? आमच्या सगळ्या रसिक मित्रांना ते ऐकायचं आहे. मी ॲक्च्युली लहानपणी आंबेडकरी जलसे पाहायला जायचो. बरं बरं. हां. आंबेडकरी जलसांमध्ये तेव्हा वामन दादांना मी गाताना पाहिलं भुसावळमध्ये. अच्छा. आणि दुसऱ्यांदा पाहिलं ते प्रतापसिंग बोदळे यांना. बरं. तेव्हा त्यांचं एक गीत पाणी वाढघम आहे अंतःकरणात इतकं जाऊन भिडलं आणि तेव्हा वाटायला लागलं की आपण गाणं गायलं पाहिजे. आणि त्या गाण्याची रेकॉर्डिंग मी मिळवली आणि ते गाणं पहिल्यांदा गायलं ते शाळेच्या रंगमंचावर. आणि तिथून गवैया म्हणून ओळख मिळाली. छान. बरं, पण मग या सगळ्या तुमच्या ह्या प्रवासामध्ये आता तुम्ही जॉब पण करतात. जनता सहकारी बँकेमध्ये तुम्ही महत्त्वाच्या कॅशियर पदावर आहात आणि आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान, जे रचनात्मक स्वरूपाचं सामाजिक योगदान देणारी ही संस्था आहेत. अनेक उपक्रम आपण राबवतात. तर आवड असेल तर सवड पण आहे, हे आहे.
या उक्तीनुसार सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा इतकं सोपं नाही आहे. कारण एका बाजूला तुम्ही गायन करतात, वादन करतात, नृत्य, नाटक या सगळ्या प्रांतामध्ये तुमची एका अर्थाने चांगल्या अर्थाने घुसखोरी आहे असं आपण म्हणूया. तर कसं जमतं हे सगळं? ते जमावंच लागतं. बरं. कारण कलावंत जर जिवंत ठेवायचा असेल तर काही गोष्टींना तिलांजली ही व्हावीच लागते. बरोबर. घरात करणारं आधी भाऊ होता, त्यामुळे ते सगळं घरातलं सांभाळून घ्यायचा. आणि तेव्हा मला संध्याकाळची वेळ ही सहज शक्य व्हायची ड्युटीनंतरची. पण आत्ता अशी परिस्थिती आहे की भाऊ नसल्यामुळे कोरोना पिरियडला तो गेला आणि त्याच्यानंतरचा आत्ता जो कालखंड आहे, या कालखंडात मला पूर्णपणे मी घरात करता म्हणून एकटाच आहे. पण तरीसुद्धा घरातली सगळी कामं, काही अन्न असेल, पाहुणे असतील, काही असतील, हा प्रपंच सगळा सांभाळून या गोष्टीकडे मी वेळ काढून जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. वा. आता खरं तर आपण ऑर्केस्ट्राचे कलावंत पण आहात आणि या सगळ्या कलावंतांना, ऑर्केस्ट्रामध्ये गायन वादन करणाऱ्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे, बॅकस्टेज आर्टिस्टला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी ऑर्केस्ट्रा असोसिएशन पण आहे. त्या ठिकाणी पण मला वाटतं तुम्ही पदाधिकारी आहात, उपाध्यक्ष आहात. नक्कीच. बरोबर की नाही? हो. तर हा सगळा मेळ जमून आणणं खरंच इतकं सोपं नाही आहे. पण मला आठवतं आहे तुमच्या सगळ्या प्रवासाचं मी पण साक्षीदार आहे. तर खूप वर्षांपासनं लोकनृत्याची आवड तुम्हाला असल्यामुळं आणि तुम्ही उत्तम पदलालित्यसुद्धा दाखवलेलं आहे रंगमंचावर. तर पुढं जाऊन नव्या पिढीलासुद्धा तुम्ही मार्गदर्शन करत असतात आणि युवरंगालासुद्धा अनेक पारितोषिकं तुमच्या खात्यावर जमा आहेत. काय बरं सांगाल त्याच्यात आणि कसा अनुभव सांगाल तो? मी आत्तापर्यंत म्हणजे यूथ फेस्टिवल, युवारंग, मग ते शासकीय असतील किंवा मग विद्यापीठाचे असतील, असे अनेक वेळा पारितोषिकं त्या स्पर्धांमधून मी मिळवलेली आहेत, प्रथम क्रमांकाचे. मी आधी लोकनृत्य हा विषय माझा सर्वात आवडीचा विषय होता आणि त्यातनं अनेक कलावंत आज जळगावमध्ये लोकनृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत, जे माझ्या हाताखाली तयार झालेत. तेव्हा नूतन मराठाला आपणही होतात आणि नूतन मराठाच्या यूथ फेस्टिवलसाठी मी त्यांची टीम सुसज्ज केली. तेव्हा आदिवासी कोरकू हे नृत्य मी त्या ठिकाणी सादर केलेलं होतं आणि कोरकू नृत्यातून संपूर्ण विद्यापीठातनं हा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या नृत्यानं पटकवलेलं होतं. बरोबर आहे, सुवर्ण पदक मिळालं होतं त्याला. आणि त्याचबरोबर मग नहाटा कॉलेज, अच्छा, मुजे महाविद्यालय, अशा अनेक IMR कॉलेज, अशा अनेक कॉलेजेसमधून ते नृत्य आणि वाघ्या मुरळी, लेझिम या पद्धतीची सगळी लोकनृत्य मी साकारत गेलो आणि त्यातून नवनवीन कलावंत घडत गेलेत. एक नवीन कलावंत घडवण्याचा आनंद त्यातनं मिळत गेला. छान. हा कलाप्रवास खरोखरच म्हणजे सर्वांगानं तो सुंदर असा प्रवास आहे, ही जी जर्नी आहे ती. बरं, मग रंगमंचावर तुमची एंट्री कशी झाली? मला लहानपणी नाट्यकर्मी म्हणून लहानपणी नाटकाची खूप हौस होती. बरं बरं बरं. आणि ती निर्माण झाली छत्रपती शिवरायांचा बाल शिवाजी हा चित्रपट बघून. वा. त्यातला लहान मुलगा हा शिवरायांची भूमिका करायचा. अच्छा. आणि ती भूमिका इतकी प्रचंड डोक्यात बसली की या मुलासारखं नट आपण व्हावं, ती जिद्द बाळगली. आणि त्याच्यानंतर ती शिवाजी महाराजांचा तो चित्रपट मी रॉकेलची गाडी लोटून, म्हणजे तेव्हा 1 रुपया तिकीट होतं, जवळपास 90 पैसे तिकीट होतं माझ्या माहितीप्रमाणे. आणि ते 90 पैसे मिळवण्यासाठी मी रॉकेलची गाडी शिवाजीनगरचा पूल ती चढवताना नामालांना त्रास व्हायचा म्हणून मी त्यांना हातभार लावायचो आणि 4 आणे 8 आणे ते मला द्यायचेत. आणि त्यातनं मिळालेली रक्कम ही तो चित्रपट पाहण्यासाठी मी असा खर्च करत गेलो आणि 12 ते 13 वेळा तो चित्रपट पाहिला आणि त्यातला डायलॉग हे पाठ केलेत आणि ते घरात जसेच्या तसे म्हणून दाखवलेत. राजू भाऊ, माझे मोठे बंधू राजेंद्र भालेराव, त्याचे खूप उपकार आहेत की त्याच्यामुळे या क्षेत्रात मी मजल गाठू शकलो.
त्यांनी मला वाटतं तुमच्यासोबत काम केलेलं आहे तनमाजुरीमध्ये, त्यालाही नाटकाचं वेड होतं. त्यांनी माझ्यातला कलाकार हेरला आणि मग चल मी तुला एका संस्थेशी गाठ घालून देतो. संध्याकाळी तो मला घेऊन गेला ववा वाचनालयाच्या कट्ट्यावर. तिथे प्रसन्न पाध्ये, योगेश शुक्ल आणि संजय निकुम, चिंतामण पाटील सरे बसलेले होते. त्यापैकी मी फक्त प्रसन्नाला ओळखायचो आणि प्रसन्न तिथे दिसल्यानंतर मी नमस्कार वगैरे केला. चिंतामण सर, हा माझा भाऊ आहे आणि याला नाटकात काम करायची इच्छा आहे, तुम्ही याला पदरात घ्या. तेव्हा शिबिर सुरू होतं नाटकाचं आणि त्या शिबिरात मला प्रवेश घेण्यासाठी माझ्याकडे आणि भावाकडे प्रवेश फीसुद्धा नव्हती आणि भावाने त्यांना रिक्वेस्ट केली की प्रवेश फी मला जमेल तेव्हा मी तुम्हाला भरून देईन. तेव्हा सरांचे शब्द होते, नाही दिलीस तरी चालेल, पण एक कलावंत कलेपासून वंचित राहता कामा नये, म्हणून हा कलावंत आम्ही आजच पदरात घेतो आहे आणि याला कलावंत म्हणून घडवू, असं चिंतामण सरांनी सांगितलं. आणि त्या दिवसापासून मी नाटकाच्या रंगमंचावर उभा राहिलो. छान. म्हणजे अशा पद्धतीनं आपली एंट्री झालेली आहे. बरं, मग राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तुमची सातत्याने हजेरी असते, कारण मी सगळ्याच नाटकांचं आणि दरवर्षी ते लिहित असतो समीक्षण वगैरे म्हणून. मी पाहिलेलं आहे सगळं की संहिताकार म्हणून सुद्धा तो दर्जा आणि काय नेमकं रसिकांना द्यायचं आहे आणि सोपं पण ते नसतं संहिता लेखन करणं. तर एक लेखक म्हणून सुद्धा आपला अनुभव कसं सांगाल आपण? लेखक म्हणून अनुभव जो आहे तो चांगलाच आहे, कारण बऱ्याच लोक लिहितात नाटक, पण त्याच कथा आणि तेच कथानक, प्रेम, प्रेम दुणे प्रेम, प्रेम त्रिक प्रेम आणि प्रेमदाही प्रेम, या पलीकडचे जे विषय आहेत की जे माणसाला माणसात आणून ठेवणारे आहेत, असे विषय हाताळले पाहिजेत आणि ती आज समाजाची एक नितांत आवश्यकता आहे. त्याच अनुषंगानं डोक्यात विचार आला की आपण या विषयांना हात घालायचं आणि नाटकं उभी करायची. मग किन्नर म्हणून तृतीयपंथी असलेली दिशा पिंकी शेख ही मी उभी केली 1-2-3 वर्षापूर्वी. त्यानंतर बोला गांधी उत्तर द्या, यांचा तुम्ही उल्लेख केला, ते त्या बाई, त्या मॅडम स्वतः होत्या त्या ठिकाणी आणि त्यांनी ॲप्रिशिएट केलं तुमचा परफॉर्मन्स. वा. आणि त्यांचा या नाटकाचा प्रयोग, मी दिशाचा प्रयोग त्यांच्या नगरला पण करणार आहोत. अच्छा. श्रीरामपुरात. असे विषय मी हाताळत गेलो की ज्यातून माणूस घडेल. मग दिशा पिंकी शेख, त्यानंतर हल्ला बोल, आजच्या परिस्थितीला अनुसरून तो विषय होता. बोला गांधी उत्तर द्या, गांधींना आज टार्गेट केल्या जातं, मग खरोखर टार्गेट करण्याजोगे गांधी आहेत का, नसतील तर आपण का करतो, ही सगळ्या प्रश्नांची उकल या नाटकांमधून केल्या गेलेली आहे. क्रांतीसूर्य हे नाटकसुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय घेऊन लिहिलं आणि त्याच्या अभिवाचनाचे जवळपास 52 ते 55 प्रयोग विनामूल्य खेड्यापाड्यांवर आपण केलेले आहेत, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना अपेक्षित असलेला समाज, त्यांना अपेक्षित असलेली समाजातली माणुसकी आणि मानवता ही समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणूनच त्याचे प्रयोग आम्ही कुठलंही मानधन न घेता संपूर्ण महाराष्ट्रातून 52 प्रयोग आपण त्याचे केलेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे नाटक हा एक विचार आहे आणि ती गांभीर्याने करायची एक गोष्ट आहे. नक्कीच. हे आपण ते मनापासून त्याचा हे करताय आणि ते दिसतं पण आहे. तर अत्यंत समृद्ध करणारा तुमचा हा कला प्रवास आहे. तर ह्या टप्प्यावर काव्यलेखन आणि रांगोळी हे सुद्धा तुमच्या आवडीचे विषय आहे. हो. त्याच्याकडे कसं वळलात? रांगोळी संस्कार भारतीचं एक शिबिर होतं. बरं. पण ते महिलांसाठी होतं. बरं. आणि महिलांसाठी शिबिर असताना पुरुषांनी शिकू नये असं कोणीच म्हटलेलं नाही. बरोबर आहे. पण मला त्या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी त्या शिबिराला जाऊन बाहेरून तरी बघू की नेमका रांगोळी हा प्रकार कसा आहे.
एरवी घरातल्या महिला काढायच्यात रांगोळी ते बघायचो, पण ती टिपक्यांची होती आणि रेषा पटकन आखल्या जातात. पण ही एक नाविन्यपूर्ण कलाकृती वाटली आणि म्हणून तिला आत्मसात करण्याची एक जिज्ञासा मनात निर्माण झाली आणि त्या ठिकाणी मी त्या शिबिराला जाऊन पोचलो. तेव्हा बाहेरून खिडकीतनं तो रांगोळीचा कोर्स चालू असताना मी ऑब्झर्वेशन केलं आणि संध्याकाळी आत शिरलो. म्हटलं, ताई मला एक रांगोळी काढायची. दिवसभरात पाहून जितकं शिकता आलं तितकं घेतलं आणि सगळ्या महिलांनी रांगोळ्या काढल्यानंतर मी स्वतः एक डबा उचलला, रांगोळी काढली आणि त्या 100 महिलांमधला एकटा पुरुष हा रांगोळीकार म्हणून तिथे जन्माला आला. वा. बरं, मग काव्यलेखन? काव्यलेखन तसं दिल्ली परेड मी केली. बरं बरं. 26 जानेवारीची NCC ची. ओके. रिपब्लिक डे परेड. आता त्या परेडसाठी सांस्कृतिक स्पर्धा पण दिल्लीमध्ये होतात ऑल इंडियाच्या. आणि ऑल इंडियाच्या ठिकाणी जर आपल्याला एखादं गीत सादर करायचं असेल बरं बरं तर ते डिव्हिजन निवडतं आणि डिव्हिजन पूर्ण नियमांसहित त्या संहितेवर काम करतं. पण जे गाणं डिव्हिजनने निवडलेलं होतं कॅप्टन राम पांडेंनी, तेव्हा ते अपूर्ण पडत होतं टायमिंगमध्ये. सर म्हणाले, शरद यार ये कुछ अधुरा लग रहा है, काही वाढवता येईल का यात? आता मी कधी लिहिलेलं नाही पण बुद्धी चालायची आणि माझा पहिला प्रसंग तो लिहिण्याचा होता. बरं. म्हटलं, सर मी प्रयत्न करतो. तेव्हा ये है नया हिंदुस्तान हे गीत त्यांनी घेतलेलं होतं. काय त्या ओळी मी लिहिलेल्या, ये जगमगाते रास्ते ये रोशनी का कारवा, ये जिंदगी की मंजिले ये कामयाबी के निशा, ये गूंजती शहनाइया, या ओळी मी त्यामध्ये इन्क्लूड केल्या आणि टोटली एक ट्रान्झा त्या गीताचा वाढवला. जी थीम दिली त्याच्यानुसार तुम्ही शब्द बांधले आणि ती सरांना दिली स्क्रिप्ट. क्या बात. सरांनी म्हटलं, का रे बाप्पा तू तर लिहितो बे रे. म्हणजे त्याला एक वराडी आणि खांडेशी टचिंग होता आणि त्यांनी माझं कौतुक केलं त्यांच्या शब्दातनं आणि ते गाणं तिथून त्यांनी उचललं आणि दिल्लीला सादर केलं आणि दिल्लीमध्ये त्या गाण्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पूर्ण इंडियामधनं घेतलं. छान छान छान. बरं, फॅमिली सपोर्ट या सगळ्या प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. नक्कीच. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे मुलांनी कधी हट्ट केला नाही. माझी ही सगळी चळवळ बघून. बरं. लहानपण त्यांचं स्वतःच रमलेत. ओके. खेळण्यामध्ये आणि कधी बोलले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं की बाबा थकून भागून येतात आणि त्यानंतर मिळालेला वेळ हा कलेसाठी देतात. आणि मलाही खूप असं अवघडल्यासारखं वाटायचं की त्यांना आल्याबरोबर सोडून द्यायचं आणि एखाद्या प्रॅक्टिसला जॉईंट व्हायचं. पण तरीसुद्धा ते करावं लागायचं, कारण कलावंत आणि कला ही जिवंत ठेवणं गरजेचं असतं. मुलांनी सपोर्ट केला. लहान मुलं जर करतायत तर आई आणि भाऊ यांचा सिंहाचा वाटा त्यात आहेच आणि पत्नीने पण तिचाही खूप मोठा वाटा आहे की तिने कधी विचारलं नाही की कुठे जात आहे आणि किती वाजता येणार आहे. कारण सगळ्या घरच्या लोकांना माहिती होतं की हा जे करेल ते चांगलंच असेल, वाईट कुठलीही गोष्ट करत नाही. त्यामुळे मला सांगा, तुम्ही सोनी TV सारख्या चॅनलवर जाऊन त्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. केवळ सोनी TVच नव्हे तर गायनाच्या संदर्भात असलेली जी स्पर्धा आहे त्या चॅनलने आयोजित केलेली, तर तिथनं तुमची निवड होऊन तुम्ही अगदी काय ती उपांत्य फेरी असेल त्या अगदी फायनलपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. काय बरं त्याचा अनुभव थोडक्यात सांगाल? त्या ठिकाणी खूप मोठे मोठे सिंगर म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर, देवकी पंडित यासारखी चांगली लोक पाहायला मिळालीत,
जी मातब्बर आहेत सांस्कृतिक क्षेत्रात, ज्यांच्या जवळ सुद्धा आपण जाऊ शकत नाही, त्यांच्या समोर गाण्याची एक संधी मिळणं हीच सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि तेव्हा गाताना इकडे बऱ्याचदा आपण लाईव्ह शो जेव्हा करतो तेव्हा मॉनिटरची सवय असते आणि तिथे मॉनिटर हा विषयच नसतो. करेक्ट. फीडबॅकचा विषयच नाही. फीडबॅकचा विषयच नाही. बरं. जे आहे ते ऑन दी स्पॉट तिथे गा आणि संपवा. कस लागतो म्हणजे हा. खऱ्या अर्थानं. तर ज्याच्याकडे मेहनत आहे तो ते करणारच. जसं ताट कॉलरींचा ताठा वाकणार आहे, वंचनास ज्याच्या ज्याला गाडणार आहे, गटारात खुपसुनी माना जे काय सूर्य शोधती, गगन का तयांचे मेंदी राहणार आहेत, करू द्या मठोमठी कीर्तने तयांना, विठू काय बैमानांना पावणार आहे. विठू अशाच लोकांना पावणार आहे की ज्यांनी खरोखर मेहनत केली आहे. आणि ती मेहनत इथून निघतानाच आम्ही जी केलेली आहे ती तिथे कामास आली आणि तिथूनही भरपूर काही शिकायला मिळालं. माझी मेहनत आणि तिथून मिळालेले धडे या सर्वांचा एकत्रीकरण करून, बेरीज करून जेव्हा शिल्लक पाहिली तेव्हा मी उपांत्य फेरी गाठलेली मला दिसली. क्या बात आहे. खरंच म्हणजे रसिक मित्रांनो, एक जिगरबाज रंगकर्मी स्वतःची ओळख समृद्ध कला जीवनामध्ये कशी निर्माण करू शकतो याचं प्रत्यय आणि याचं उदाहरण म्हणजे शरद भालेराव आहे. अलीकडच्या काळात त्यांना शाहीर ही पदवीसुद्धा मिळालेली आहे. तर ते त्याकडे कसं वळलात आणि आपल्या या खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. या संवाद कट्ट्यावरची ही गप्पा गोष्टी गाण्यांची यात्रा जी आहे ती खरं तर संपू नये असं मनापासून वाटतंय. पण शाहिरीची सुद्धा झलक होऊन जाऊ द्या. आणि इकडे कसं वळालात, कारण हा लोककला फार महत्त्वाची आहे. लोककलेतला शाहिरी बाज हा खूप आवडता बाज आहे. अच्छा. कला फक्त मनोरंजनासाठी सीमित राहू नये, तर त्या कलेतून जनप्रबोधन करता यावं, घडावं, समाजाची नवनिर्मिती व्हावी, समाज घडावा, मानवता पेरल्या जावी, हा या कलेतून गाभा घेऊन प्रत्येक शाहीर या समाजात पेरत असतो. हीच कला आपण आत्मसात करावी आणि समाजापुढे जावं. समाज सुधारण्यासाठी आपल्याकडून खारीचा वाटा तरी या समाजाला अर्पण करावा अशी एक भावना निर्माण झाली आणि आंबेडकरी जलसेकडे मी वळालो. तिथून फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा धागा पकडून मानवता कशी पेरता येईल ती त्या पोवाड्यांमधनं मी गायला सुरुवात केली. माझी स्वतःची गीतं पण आहेत, पण मनाला जी भावली आहे ती शाहीर संभाजी भगतांची एक काव्यरचना खूपच प्रचंड भारी आहे. अच्छा अच्छा. भीमराजा रे माया भीम, भीमराजा रे माया भीमा, माया भीम मले भेट तो बाई, माया भीम मले भेट तो बाई, मले सांग तो काही, मले सांग तो काही, मले सांग तो काही, मले सांग तो काही, शेता शेताच्या पातीला उभा, राप्त्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रातीला उभा गा, भूक जगणाऱ्या रातीला उभा, मुक्या वासराच्या आसवात बाई, मुक्या आसवाच्या वासरात बाई, साळ साळच्या दारात उभा, टाक लेखण्यांच्या शाईत उभा, बुका बुकाच्या राशीत उभा गा, बुका बुकाच्या राशीत उभा, चिमणी चिमणीच्या वातीत उभा, वाती वातीच्या उजेडात उभा गा, भूक लेकराच्या हातामंदी देई, भूक लेकराच्या हातामंदी देई,
त्याले साळत नेई, 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 त्याले साळत नेई. वा, खणखणीत. तुमचे जे संकल्प आहेत सगळे ते सिद्धीला जावोत अशी आमच्या समस्त मल्हारच्या या टीमच्या वतीनं हॉबी डुबी डूच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. रसिक मित्रांना खऱ्या अर्थानं एका जिगरबाज रंगकर्मीचा प्रवास आज आठवणींचा पट उलगडून दाखवता आला, याचं मनापासून समाधान आहे. पुन्हा एकदा आपला आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. मीही मल्हार कम्युनिकेशन आणि हॉबी डुबी डू तसंच प्राध्यापक राजेंद्र देशमुख सर आणि या संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, आभार मानतो. आपण मला या ठिकाणी बोलवून संधी दिलीत. धन्यवाद. थँक्यू. आपका जीवन अनोखा, हर रंग से सजा, हर मौसम में निखरा. आपकी सफलता, आपकी उपलब्धियां और उसके पीछे छुपी अपार मेहनत, आपका कर्म के प्रति लगाव, समर्पण व नया कुछ करने का पागल सा जुनून, जीवन राह में आई अनगिनत मुश्किलें जिसने सिखाई कई अनपढ़ी बातें, आपके शौक, आपका पैशन जो आज भी आपको अपार सुख की अनुभूति देता है, आपके बुजुर्गों की बड़ी सोच, निस्वार्थ भाव एवं परिवार के लिए किया गया अपार त्याग, आपका परिवार, आपके मित्र जिसे याद कर आज भी आंखें नम हो जाती हैं, ग्राहकों का प्यार, उनका अपनापन जो आज भी हमें कुछ नया करने का जोश देता है. सच है ना, आपका जीवन आपका है, अलग है, अनोखा है, अनमोल है. चलो उसे लिखेंगे, उसे शब्दों में ढालेंगे, शब्दों को रंगों से सजाएंगे, उसकी किताब बनाएंगे. और हाँ, मल्हार लाइमलाइट है आपके पीछे जो आपको इस कार्य में पूरी तरह से मदद करेगा.